आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. तो मुळशीमधील अंबरवेड गावाचा माजी उपसरपंच खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई झाल्याने येरवडा कारागृहात आलेला. तर दुसरा एटीएम फोडणे, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी असे 55 गुन्हे असलेल्या गुन्हेगारावरही मोक्का कारवाईने येरवडा कारागृहात आलेला. कारागृहात त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही जामिनावर सुटल्यावर पुण्यात घरफोडीचे गुन्हे करून लागले. गेल्या महिन्यात 19 डिसेंबरला साल्सबरी पार्क येथील घरफोडीचा तपास स्वारगेट पोलीस करत असताना तब्बल 1600 ते 1700 सीसीटीव्ही तपासले. त्यातून हा अट्टल घरफोड्या पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्यांच्या 2 साथीदारांनाही अटक करून त्यांच्याकडून 860 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 हिरे, 3.5 किलो चांदी, 3 पिस्टल व 5 जिवंत काडतुसे, 1 दुचाकी व घरफोडीचे साहित्य असा 80 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यातून 14 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश काठेवाडे मूळ राहणार मुखेड जिल्हा नांदेड आणि सुरेश बबन पवार राहणार बालाजीनगर धनकवडी मूळ राहणार अंबरवेड तालुका मुळशी आणि मध्यस्थ भीमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत नथवाला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साल्सबरी पार्क येथे चावीचा वापर करून घरातील लाकडी कपाट उचकटून त्यामधील 29 तोळे सोन्याचे दागिने, 20 तोळ्यांची सोन्याची लगड, 4.5 किलो वजनाचे चांदीची लगड असा लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी 1600 ते 1700 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलीस अंमलदार रफिक नदाफ, शंकर संपते, सागर केकाण व दिनेश भांदुर्गे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की ही घरफोडी करणारे उंडरी येथे लपून राहत आहे. पोलिसांनी उंडरी परिसरातून गणेश काठेवाडे याला 1 जानेवारी रोजी अटक केली. गणेश काठेवाडे याने काही महिने झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले. त्यानंतर तो झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा ड्रेस घालून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करत असे. त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 घरफोड्या केल्या. स्वारगेट एसटी स्टँड येथे 7 चोऱ्या केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले दागिने मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश पवार याच्याकडे दिल्याचे सांगितले. गणेश काठेवाडे याने दिलेले चोरीचे सोने चांदी त्याने पुणे शहरातील विविध सोनार यांच्याकडे ठेवून वेगवेगळी कारणे सांगून त्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून पैसे स्वीकारल्याचे सांगितले. या व्यवहारामध्ये सोने विक्री करणारा व्यावसायिक भीमसिंग राजपूत नथवाला याने मध्यस्थी केली. वेगवेगळी कारणे देऊन तो सराफांकडे दागिने गहाण ठेवून पैसे आणून पवारला द्यायचा. गणेश काठेवाडे हा स्वतःची ओळख लपविण्यासाठी उच्चभ्रू सोसायटीमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून जाऊन रेकी करून घरफोडी करत असे. पोलीस सीसीटीव्ही चेक करून आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास छोट्या छोट्या गल्ल्यांमधून करून जात असे. घरफोडी केल्यानंतरही स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा वीट, टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे. चुकून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याची छबी आलीच तर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून तपास भरकटावा यासाठी तो मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची ॲक्टिंग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीच्या पैशांमधून कर्वेनगर भागामध्ये पॉश एरियामध्ये फ्लॅट घेण्याच्या प्रयत्नात होता. चोरीचे दागिन्यांमधून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवले. काही शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरेश पवार हा अंबरवेड या गावचा माजी उपसरपंच असून तो बाळू मारणे राहणार आंबेगाव मुळशी यांच्या खुनातील आरोपी असून तो मोक्कामध्ये कारागृहात होता. त्याने स्वसंरक्षणासाठी घराच्या टेरेसवर 2 पिस्टल व 5 जिवंत काडतुसे ठेवली होती. पोलिसांनी ती जप्त केली. भीमसिंग राजपूत हा सोन्याच्या नथ बनविण्याचा व्यावसायिक आहे. सुरेश पवार याच्याकडून काही सोने घेऊन ते विविध सोनारांकडे गहाण ठेवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे घेऊन ते पवार याला देत होता. या गुन्हेगारांकडून एकूण 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कसपटे तसेच पोलीस अंमलदार संजय भापकर, श्रीधर पाटील, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपते, सागर केकाण, सतीश कुंभार, रफिक नदाफ, राहुल तांबे, विक्रम सावंत, शरद गोरे, रमेश चव्हाण, उज्ज्वला थोरात, पौर्णिमा गायकवाड व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.